फिल्डर आतमध्ये लावावं लागेल. ट्रॉम्बे कोटनाका टीम ट्रॉम्बे आणि कोटनाका ही लढत होणार आहे नेक्स्ट. तर आपण दोन्ही संघांनी रिपोर्टिंग करायची आहे. आय काइंडली रिक्वेस्ट बोथ द कॅप्टन. चला दोन्ही कॅप्टन आपण लवकरात लवकर जॉईन व्हा कारण यानंतर होणारी ती लढत आहे. आणि इकडे आता लढत सुरू होईल दोन टीम मध्ये. कॉमेंट बॉक्स मध्ये परिवर्तन होईल. तुम्ही कुठेच जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. आणि एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. आणि पुन्हा एकदा आमच्या सोबत जॉईन होत आहेत नितेश सार्डेकर इथे कॉमेंट बॉक्स मध्ये येतील. हॅलो. तर पारगावचे ग्रामस्थ यांना विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. सामना अगदी बाहेरून पाहण्यापेक्षा आपण सामना इथून पहा ही विनंती असणार आहे. तर खऱ्या अर्थानं पाहता दुसरी वेळेचा सामना लगेच सुरू केला जाईल. तत्पूर्वी आम्हाला ज्यांनी ज्यांनी सरला असे मदत केली त्या सर्वांची नावं सगळ्यात प्रथम खऱ्या अर्थानं उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज आणि सिरीजसाठी जे ट्रॉफीज आहेत ना ते एक आदर्श खेळाडू कुणाल तारेकर यांच्याकडून देण्यात आलेत. तर बेस्ट फिल्डरसाठी शूज आहेत ते अविनाशजी पाटील यांच्याकडून देण्यात आले आहेत. त्याचबरोबर प्रत्येक सामन्यासाठी जो सामनावीर ही ट्रॉफी आहे ती आमिरजी तारेकर एक आदर्श खेळाडू त्याच्याकडून देण्यात आलेत. त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज साठी हरीशजी केदारी यांची ट्रॉफी आपण पाहतो. आणि उत्कृष्ट फलंदाज जो टॉवर फॅन आहे तो मात्र नीरजजी तारेकर. उत्कृष्ट गोलंदाज टॉवर फॅन सौभाग्यवती संगीताई मात्रे यांच्याकडून. तर मात्र प्रत्येक मॅच साठी मॅन ऑफ द मॅच जे गॉगल आहे ते नाईक ऑप्टिक्सचे सर्व निखिलजी नाईक यांच्याकडून देण्यात आलेत. त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज साठी उकलीची जी गॉगल आहे ती मात्र दैवतजी पाटील दैवत ऑप्टिक्स यांच्याकडून देण्यात आली आहे. तर शूज स्पोर्ट शूज आणखीन आहेत जो एक रायझिंग स्टार साठी असेल ते प्रणवजी पाटील यांच्याकडून देण्यात आहेत. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. लेट्स प्ले. तर 12:40 मॅचला सुरुवात होते. इथून मात्र टायमिंग चालू होईल. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं फेकावे लागतील. पहिला चेंडू अवंतरने सुरुवात करत असताना शशी जाधव यांना आपण पाहतोय पहिला विकल्प वापरला जात आहे. पाठीमागच्या सामन्यातील सामनावीर ठरलेला शशी जाधव. स्ट्राईक एंडला बालाला आपण पाहतो. नॉन स्ट्राईक एंडला दिनेश गायकवाड यांना पाहतोय. पहिलाच बॉल इथे चांगला फटका पॉइंट आणि कव्हरच्या मधून खेळला जातोय. पहिली धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी पलटल्यात आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. चांगली सुरुवात पाठीमागच्या मॅच मध्ये देखील बालाने चांगली बॅटिंग केली होती. नक्कीच एक जी स्टार्ट हवी आहे ती स्टार्ट मात्र दिली होती. तर खऱ्या अर्थानं हे मैदान सुसज्ज दिसतंय. मैदानासाठी डागडुजीसाठी तब्बल 50,000 रुपये दिले. आणि त्याचबरोबर जे बेंचेस दिसतात बाजूला त्या सभोवताली बेंचेस देणारे आदर्श ग्रामसेवक राहिलेले आदरणीय रमणजी तारेकर या मान्यवरांना विनंती करेन की आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. त्याचबरोबर अंश वॉटरचे मालक हरीशजी केदारी यांच्याकडून मालिकावीरची सायकल देण्यात आली आहे. आणि या पाहुण्यांच्या स्वागताबरोबर स्वागत केलं जात आहे ते म्हणजे बाळाच्या रूपानं मिरविकेचे डोक्यावरून ठोकलाय षटकार. चांगली बॅटिंग मैदानामध्ये जी स्टार्ट हवी ती स्टार्ट देत असताना सातत्याने सुनील स्पोर्ट चिचपाडे टीम साठी बालाला आपण पाहत असतो आणि षटकार लगावला जातोय. संघाची धावसंख्या 9 या अंकावर पुन्हा एकदा शशी जाधव मात्र गोलंदाजी ट्रॅक वर सज्ज होईल. यावेळी चांगला फटका क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवत असताना कव्हर अँड पॉइंटच्या मधोमध येतोय उतुंग असा चौकार. मैदानामध्ये कमालीची फटके बाळामध्ये आपली गुणवत्ता ठासून भरले हे दाखवून देत असताना कमालीची गुणवत्ता मैदानामध्ये दाखवले. 13 धावा ऑन बोर्ड. पुन्हा एकदा त्या दिशेने कव्हरच्या दिशेने अप्रतिम ताकद नजाकत आणि त्यावर केलेलं एक कडक प्रत्युत्तर चौकार. व्हेरिएशन दाखवलं. थोडं स्लोवर गतीचा चेंडू होता. डीप मिड विकेट मध्ये चेंडू अडवला जातोय. एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल आणि एका धावेच्या मदतीने 18 धावा सुस्थितीमध्ये जाऊन पोहोचल्या. मी तर म्हणेन सुनील स्पोर्ट चिचपाडा टीम
मॅग्नेटिक पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळत असताना शशी जाधव मात्र थोडीशी मागणी गोलंदाजी मैदानामध्ये साकारत असताना स्ट्राइक एंडला दिनेशला आपण पाहू शकाल यावेळी लॉब केलाय फटका चांगलाय नो मान्स लँड चेंडू फरार झालाय वन बाउन्स सीमारेषे बाहेर दर्जेदार चौकार येतोय दिनेश गायकवाडच्या बॅटमधून एक निवेदन मात्र येतोय की लक्षात घ्या जो संघ खेळेल त्या संघाच्या प्रत्येक खेळाडूचा ड्रेस कोड महत्वाचा आहे जर ड्रेस कोड नसेल तर प्रत्येक खेळाडूसाठी 2 धावांची पेनल्टीची नोंद घ्या प्रत्येक संघाला नाही प्रत्येक खेळाडूसाठी 2 धावांची पेनल्टी हा नियम आहे स्पर्धेचा त्याच्यामुळे ड्रेस कोड मध्ये खेळणं तुम्हाला गरजेचं राहील याची तुम्ही नोंद घ्या आणि लगेचच पुढचा म्हणजे टॉस साठी आपण संपर्क साधायचा आहे कोट नाका आणि ट्रॉम्बे तर नक्कीच पहिल्या षटकासाठी 4 मिनिटाचा अवधी घेतला 11 मिनिटं असतील तुम्हाला फेकण्यासाठी पहिलं षटक गाजवलं बालाच्या बॅटिंगने खूप चांगले फटके त्याच्या बॅट मधून पाहायला गेलं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दिनेशने शेवट मात्र गोड केला 22 धावा ऑन बोर्ड लागल्या जातात बॅटिंग करत असताना सुनील स्पोर्ट चिचपाडा टीमच्या माध्यमातून नवीन गोलंदाज येईल गोलंदाजा अनिकेत पाटीलला आपण गोलंदाजी ट्रॅकवर पाहतोय दुसरा विकल्प पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा चेंडू होता नक्कीच डॉट चेंडूची सांगता होत्या ही खासियत नक्कीच राहिलंय एक चांगला गुणवान खेळाडू आपण गोलंदाजी ट्रॅकवर पाहतो अनिकेत पाटीलला सातत्यपूर्ण कामगिरी नक्कीच या खेळाडूने पत्ते पाडले आणि नक्कीच चिचपाडा टीमच्या विरोधात खेळत असताना पहिला निर्धाव चेंडू येतोय यावेळी लॉब केलाय समोरच्या दिशेने परफेक्ट मिडल चेंडूला फेकून दिलाय बिग 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 षटकार येतोय बॅटिंग करत असताना बालाच्या बॅट मधून आक्रमण आणि आक्रमण ही सातत्याने ओळख राहिलेला बाळा मात्र बरसला जातोय आपल्या खेळीतून 2 षटकार 2 चौकाराच्या मदतीने 23 या धावसंख्येवर खेळतोय यावेळी चांगला फटका क्रिकेटचा क्लास दाखवलं जातोय गॅप मात्र शोधली जाते क्षेत्ररक्षकाच्या अवाक्याच्या बाहेर चेंडू फरार झालाय सीमारेषेबाहेर अजून एक दर्जेदार चौकार येतोय बाळाच्या बॅट मधून अवघ्या 47 धावांवर रोखलं होतं 5 षटकामध्ये गोलंदाजी करत असताना शांतस्फोट रोडपाली टीमने परंतु इथेच त्याच गोलंदाजीवर इथे मात्र आक्रमण पाहायला मिळतं ते क्षेत्ररक्षक डीपला रिवर्स स्विच खेळण्याचा प्रयत्न सफल देखील झाला परंतु गॅप मात्र शोधू शकला नाही 1 धाव येते आणि 1 धावेच्या मदतीने 33 धावा ऑन बोर्ड लागल्या जातात चांगली पार्टनरशिप मैदानामध्ये 2 खेळाडूंमध्ये एका साईडला बालाला आपण पाहतोय आणि त्याला साथ देत असताना दिनेश गायकवाडने वैयक्तिक 1 चेंडूमध्ये 4 धावांचं योगदान दिलंय खूप चांगली बॅटिंग मैदानामध्ये साकारत असताना सुनील स्पोर्ट चिचपाडा टीमला पाहतो आपण यावेळी मात्र दांडी गुल करत पहिल्या विकेटचं पतन होतंय दिनेश गायकवाड बाग टोपवलान विकास पाटील पारगाव आपण आधुनिक कक्षामध्ये म्हणून विराजमान व्हायचं आहे विकासजी पाटील पारगाव पहिल्या विकेटचं पतन होत आहे 33 धावा ऑन बोर्ड असताना दुसरं षटक मार्गस्थ असताना अनिकेत मात्र आपली किमया साधतो आपला अनुभव आपला एक्सप्रेस पणाला लावत असताना ही मिळवली जाते पहिली विकेट 33 या धावसंख्येवर इनेट नंबर 3 चा खेळाडू भाई केनीला आपण पाहतोय सातत्याने चांगली कामगिरी मधल्या फळीमध्ये येत असताना आक्रमक शैलीतून सामना कसा जिंकवायचा सामन्याला कसं चालवायचा हे ज्याला माहिती आहे तो भाई केनी येतोय स्ट्राइक एंडला त्याला साथ देत असताना बाळाला आपण पाहतोय बाळाचा विचार करायला गेलो 9 चेंडू आणि 28 धावेंचा चांगली योगदान आपल्या टीमसाठी दिलाय
यावेळी चांगला फटका खेळलाय ऑन साइडला पहिली धाव वेगाने कंप्लीट केली जाते दुसऱ्या धावेसाठी सरकलेत धोका होऊ शकतोय परंतु दुसरी धाव देखील चित्त्याच्या चपलाईने पूर्ण केली जाते गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन खेळाडूंमध्ये असलेलं चांगलं कोऑर्डिनेशन मैदानामध्ये पाहतोय रनआउट तर नक्कीच तिसऱ्या पंचांकडे रेफर केले रनआउट साठी चेक केलं जाईल तिथे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो संजयजी म्हात्रे कांबोट्यावर उडत एक चांगले लेगेंड क्रिकेटर ज्यांच्या सातत्याने चांगलं योगदान कांबोट टीम साठी राहिलंय दुसऱ्या धावेसाठी नक्कीच तिसऱ्या पंचांकडे मागणी केली होती नक्कीच शेवटच्या क्षणाला इथे मात्र खेळाडू क्रीज मध्ये पोहोचला नाही आणि नक्कीच फलंदाज बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात सांघिक विकेट मिळेल गोलंदाजी करत असताना श्याम स्पोर्ट रोटपाली टीमला मैदानामध्ये करायचं तत्पूर्वी जाऊया डीजे मास्टर कडे संघनायक आणि कोटनाका या दोन्ही संघात संघनायकांनी टॉस करण्याचा संपर्क साधायचा आहे ट्रॉम्बे आणि कोटनाका दोन्ही संघात संघनायकांनी प्लीज लगेच संपर्क साधा आपण पाहतोय खऱ्या अर्थानं इथे प्रथम द्वितीय आणि तृतीय ट्रॉफीज ज्या दिसत आहेत त्या ट्रॉफींसाठी आणि प्रथम क्रमांकाची तब्बल 60,000 रुपये नकद राशी ही बक्षीस मात्र आम्हाला संकल्प ग्रुप बिल्डर अँड डेव्हलपरचे सर्वेसर्वा आदरणीय किरणजी झरे साहेब यांच्या वतीनं सुपूर्द करण्यात आली आहे त्या संकल्प ग्रुपचे आदरणीय किरणजी झरे साहेबांचा आम्ही मनस्वी आभार प्रकट करतो धन्यवाद 2 षटकांचा खेळ संपला शेवटची 5 मिनिटं असतील गोलंदाजीसाठी शेवटचं षटक तुम्हाला 5 मिनिटांमध्ये संपवावं लागेल याची देखील आपण नोंद घ्यायची सूरज भुईर येतो गोलंदाजी ट्रॅकवर तिसरा विकल्प संघाची धावसंख्या बॅटिंग करत असताना सुनील स्पोर्ट चिंचपाडा टीमच्या माध्यमातून उभारल्या गेल्या 34 धावा स्वॅग से करेंगे सबका स्वागत आणि स्वागत केले गोलंदाजी करत असताना सूरज भुईरचा षटकाराने बॉलवर आक्रमण आम्हाला शांत खेळ कधी जमलाच नाही हे दाखवून देत असताना बाला इथे बरसला जातोय वन्स अगेन दॅट्स अ क्लिअर मार्टी चेंडू गेलाय सीमा रेषेबाहेर डीप मिड विकेटच्या डोक्यावर होतं अजून एक उत्तुंग असा षटकार चाळीस धावांच्या खेळीवर खेळत असताना संघाची धावसंख्या आपण पाहतोय 46 धावा वैयक्तिक 40 आणि संघाच्या 46 काय कमालीचा नक्कीच पाठीमागचा मानवदमा जेव्हा नक्कीच पाहिली गेली तेव्हा जेव्हा बाईट देत असताना त्या खेळाडूंनी सांगले होता की आमचा एकच तो म्हणजे रोशन पाटील उलटी टोपीवाला बाला या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू मात्र मैदानात इथे मात्र रंग भरत असताना आपल्या गावासाठी आपल्या नावासाठी एक ताकदवान खेळ मैदानामध्ये दाखवत असताना जबरदस्त फटके इथे फुलटॉसला टॉस करायचा होता गॅप मात्र शोधली 1 बाउंड चेंडू जाईल सरळ सीमा रेषेबाहेर दर्जेदार चौकार येतोय बाळाच्या बॅटमधून जातात बॅटिंग करत असताना सुनील स्पोर्ट चिंचपाडा टीमच्या माध्यमातून तर वैयक्तिक बाला अर्थात रोशन पाटील खेळतोय 44 या धावसंख्येवर इथे फुलटॉसने
अर्धशतक कंप्लीट केले जातात. एकदा जोरदार टाळ्या उजवत्या. बालासाठी काय कमालीचा खेळ राहिलाय या संपूर्ण स्पर्धेमध्ये बॅटिंग करत असताना. तर नक्कीच आम्ही आपल्याला असलेल्या गुणवत्तेला न्याय देत अफलातून चौफेर फटकेबाजी कशी करायची आणि आपल्या गावचा झेंडा अटकेपार कसा रोवायचा बॅट दाखवली जाईल. परंतु 50 धावा त्याने किती सहज कंप्लीट केल्या गीतेश सर. कारण ज्या प्रकारचा खेळ राहिला ना, जेव्हा जेव्हा बाला बरसतो तेव्हा तेव्हा धावांचा महापूर येतो, यातील मात्र शंका नाही. अवघ्या 13 चेंडूमध्ये नक्कीच 50 धावा तिथे जमवल्या गेल्या. ताकदवान खेळ आपल्यामध्ये गुणवत्ता टासून भरल्या हे दाखवून देत असताना काय कमालीचा खेळ राहिला. एक धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल ती 57 या अंकावर. यावेळी मात्र कव्हर मध्ये केला अप्रतिम कव्हर ड्राईव्ह. नक्कीच तिथे गॅप मोठी होती आणि चेंडू फरार झालाय. सीमारेषेबाहेर अजून एक दर्जेदार चौकार येतोय. बॅटिंग करत असताना ओमकार केनीच्या बॅट मधून. विचार करायला गेलो सिद्धिविनायक भिंगारी टीम सारख्या टीमला 5 षटकांमध्ये 47 धावांना रोखलं होतं. शशी जाधव अनिकेत पाटील या गोलंदाजाने जबरदस्त गोलंदाजी केली होती. परंतु त्याच गोलंदाजांना टार्गेट करत पहिल्या षटकामध्ये 22 धावा उभारल्या. दुसऱ्या षटकामध्ये अनिकेत पाटीलला 12 धावा आल्या आणि तिसरं षटक अगदी जे निर्णायक होता त्या षटकामध्ये तब्बल 27 धावा उभारल्या गेल्या. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. संघाची धावसंख्या आपण ऑनबोर्ड लागल्या जातात त्या मात्र 61 धावा. चौथा विकल्प पहिलाच बॉल लॉब केलाय, गॅप मध्ये खेळलात, नो मान स्लॅट ऑन साइडला. अजून एक दर्जेदार चौकार येतोय रोशन पाटीलच्या बॅट मधून. नक्कीच आपल्यामध्ये गुणवत्ता सादर केली जाते. आपण कशासाठी ओळखले जातो याचं उदाहरण देत असताना बाला इथे बरसला जातोय. यावेळी हुलकावणी देणारा चेंडू होता. निर्धाव चेंडूचे सांगता होते. संस्कार स्पोर्टचे सर्वेसर्वा सुजयजी जितेकर यांना विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. संस्कार स्पोर्ट्स सुजय जितेकर विनंती करतो आपण या अतिथी कक्षामध्ये. आणि असं नसतं 65 धावा ऑनबोर्ड. दुसरा चेंडू मात्र निर्धाव पाहायला मिळाला. यावेळी लॉब केलाय, फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षकाला डोक्यावर मानवंदना देत डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून येतोय अजून एक षटकार. कमी आहे परंतु ताकदवान बॅटिंग आणि बाळा मात्र बरसला जातोय. अजून एक येतोय की काय मोठा फटका बाळाच्या बॅट मधून. काय कमालीचे फटके. चौफेरी फलंदाजी मैदानामध्ये साकारत असताना अजून एक लगावला जातोय शानदार रुबाबदार षटकार. पद्धतीने 77 धावा ऑन बोर्ड लागल्या जातात. ताकदवान खेळी 67 धावांची बारदार खेळी अद्यापपर्यंत पाहायला मिळाले. पुन्हा एकदा चांगला फटका आणि बालाची बाट मैदानात बोलत असताना दाखवला जातोय अस्मान. इथे गोलंदाज राहुलला आणि या षटकाराच्या मदतीने 83 धावा ऑन बोर्ड. गीतेश सर गोलंदाजाने करावं काय. कारण कोणताही गोलंदाज येऊ द्या रोडपाली संघाची खरी ताकद गोलंदाजी आहे आणि त्याच गोलंदाजीच्या विरोधात बाला काय बरसलाय. आपल्या फलंदाजीनं सर्वांना मंत्रमुग्ध करताना लाजबाब. प्रेक्षकांची मनं जिंकणारा खेळ मात्र मैदानात दाखवला. इथे शेवटच्या क्षणाला संधी आली होती परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाही. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जात आहे. बालासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. तुम्हाला खेळ आवडला असेल तर नक्कीच ताकदवान खेळीने संपूर्ण प्रेक्षकांची मनं जिंकली. 20 चेंडू आणि 75 धावांची बारदार खेळी करत एक संघाला ड्रीम स्टार. बॅट हातामध्ये घ्या आणि दाखवा प्लीज आमच्याकडे इकडे. कारण स्क्रीनवर तुम्ही दिसताय त्याच्यामुळे आपली बॅट दाखवा सगळ्यांना. हाच तो बाळा
ज्यानं काळाच्या कीर्तनाप्रमाणे अक्षरशः बरसलाय. काळ लाजवाब फलंदाजी, ताकदवान गोलंदाजांची लखतर वेशीवर टांगताना आपल्या गावासाठी आणि आपल्या संघासाठी अप्रतिम ताकदवान इनिंग खेळणारा बाळा पुन्हा एकदा विस्फोटक झालाय. तर नक्कीच खऱ्या अर्थानं जिथे जिथे आपण पारगाव असू दे, ओवळा असू दे, बंगारपाडा, दापोली या प्रत्येक ठिकाणी जेव्हा मॅचेस असताना तर आमचे साई भक्त खऱ्या अर्थानं अतिशय उत्कृष्ट व्यक्तिमत्व. मी नेहमी सांगतो दादा की माणूस पैशाने श्रीमंत कधीच नाही, तर माणूस श्रीमंत होतो विचारांनी. ते विचारांनी श्रीमंत असलेले आमचे अरुण दादा तारेकर यांना विनंती केल्याने की आपल्या अमोघ वाणीतून आम्हाला मार्गदर्शन करावं. हॅलो, ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम. माझ्याकडून सर्व क्रिकेट रसिकांना मानाचा मुद्रा. आज या ठिकाणी माझे जे अनाउन्समेंट आहेत ते सर्वांचं स्वागत करतात. अरे पण त्यांचं स्वागत करून पाहिजेत आणि सर्व अतिशय उत्कृष्ट स्वागत करतात. परंतु एखादी व्यक्ती असतो, हिरा असतो, ते म्हणजे आमचे दिनेश दादा. नाजूक पाकळ्या सुंदर असतात, नाजूक पाकळ्या सुंदर असतात, रंगीत केल्या रुजून असतात, नजरेत बने सरळ असतात. पण रुजत जाणारी दिनेश दादा, अरे तुझ्यासारखी माणसं फारच कमी असतात, फारच कमी असतात. हा प्रेम, हा जिव्हाळा आमच्यासारख्या साहेबाला ठेवा. कारण प्रत्येक क्रिकेटमध्ये दिनेश दादा तुझं नाव आमच्या गावातील लोक घेतात. म्हणजे तू आमच्या गावाचा एक कण झालास, एक प्रेम झाला, हा जिव्हाळा झालास. असा जिव्हाळा दिनेश दादाचा जेव्हा वाढदिवस होता तेव्हा मला वाटतंय 2-3 हजार लोकांनी त्याला शुभेच्छा दिल्या. दिनेश दादा मोठा श्रीमंत नाही पण मनाला श्रीमंत आहे. आणि दादा तुझ्यासारखी माणसं प्रत्येक सोडत हाच प्रेम, हा जिव्हाळा माझ्या पारगाव गावासह होतो. हीच तुम्हाला शुभेच्छा. पुन्हा एकदा माझ्या सर्व खेळाडूंना, विशेषतः श्याम स्लोस पूर्ण रोडपाळी, माझ्याकडून तुम्हाला लाख लाख शुभेच्छा, लाख लाख शुभेच्छा. ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम. धन्यवाद दादा. खऱ्या अर्थानं तुमच्यासारख्या वरिष्ठ मंडळींचे शुभाशीर्वाद आम्हाला लाभतायत, हेच खऱ्या अर्थानं आमच्यासाठी खूप मोठं भाग्य आहे. आणि तुमचे आशीर्वाद सदैव आम्हाला असंच लाभत राहू द्या, हीच खऱ्या अर्थानं प्रार्थना करतो. धन्यवाद. तर बॅटिंग करीत असताना पहिल्या सत्रामध्ये जमवल्या तर 85 धावा आणि वैयक्तिक बाळाच्या पाहिल्या गेल्या तर 75 धावा. तर नक्कीच या 86 धावा वाचवल्या जातील का दुसऱ्या सत्रामध्ये, ऐकूया योगेशजी मडवी सरांच्या या गोडवाणीतून. तत्पूर्वी निवेदन देतो कोटनाका संघाचा संघनायक आणि ट्रॉम्बे संघाचा संघनायक आपण त्वरित प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचा. टू योगेश मडवी सर. या दरम्यान एक संस्कार स्पोर्ट्सचे सुजयजी जितेकर यांचा शुभसन्मान इथे केला जाईल. त्यांच्याकडून बॅट मात्र इथे मिळते सिरीज साठी. म्हणजे सिरीज साठी खूप बक्षीस यायला लागलेत, त्याच्यामुळे सिरीज कोण घेणार हा प्रश्न राहील. तर विनंती करेन सुजयजी जितेकर आपला शुभसन्मान आपण स्वीकारा प्लीज. ट्रॉम्बे संघात संघनायक आणि कोटनाका संघात संघनायक, जर तुम्ही वेळेवर उपस्थित नाही झालात ना तर सामना 4 षटकांचा राहिल्याची नोंद घ्या. ट्रॉम्बे संघात संघनायक रेडी आहे, तर कोटनाका लास्ट कॉल फॉर यू, अन्यथा टॉस विन दिला जाईल. तर त्याचबरोबर खऱ्या अर्थाने त्या सुजयदादांचा शुभ सन्मान संस्कार स्पोर्टचे सर्व. यानंतर मात्र विकासजी पाटील साहेबांना विनंती करेन, दादा आपण आपला सन्मान स्वीकारा. विकासजी पाटील यांना विनंती करतो की आपण सन्मान स्वीकारा. चोख प्रत्युत्तर तर दिलंच जाईल. टॉस करायचं या आपण 2 संघात संघनायकांनी, कारण जी सुरुवात झाली आहे ती सुरुवात परेश खडकेच्या बॅटमध्ये पहिला षटकार आला. पाहुण्याच्या शुभ सन्मान नंतर आपण लगेच बोलूया आपण जिथे असतील योगेशजी मडवी. थैंक यू सो मच दिनेश पाटिल सर, थैंक यू सो मच नीतीश सागडेकर. मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है. डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में जहान होता है. जंग की ऐलान तो बहुत बेहतरीन की थी. पहले गेंद में परेश खड़के के बल्ले से शानदार छक्का देखने मिला, मगर दूसरी गेंद की बात करेंगे तो दूसरी गेंद के ऊपर परेश खड़के की विकेट यहाँ पर प्राप्त की संकेत पाटिल ने. पहला करारा झटका मैदान के ऊपर टीम यहाँ पर ट्रांसपोर्ट रोडपाली टीम 40 यहाँ पर बात करेंगे 86 रनों का बड़ा टारगेट मैदान के ऊपर है और मुकाबला भी उतना बड़ा होगा. तो जीत की बात करेंगे. जीतने के लिए यहाँ पर 86 रनों का लक्ष्य मैदान के अंदर है. शामसुर रोडपाली टीम जिनकी शुरुआत बेहतरीन रही थी, पहली गेंद में
छक्के के साथ शुरुआत की। दूसरे गेंद के ऊपर परेश करके बैक टू द लेग आउट और नए बल्लेबाज है शशि जादव, पिछले मुकाबले के हीरो। गेंदबाज तैयार, फिर एक बार ये गेंद भी हवा में है, फील्डर पहुंचे 3-3, काम तमाम। शशि जादव के विकेट का बदन, 86 रनों का टारगेट और पीछा करने उतरी थी टीम मैदान पर। 2 विकेटें लगातार 6 रनों के ऊपर। तर सुजय दादा जितेकर आपल्या विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल। या दादा आपण तर एका बाजूला मात्र आपण पाहतोय कैलासवासी शरद कोळी सदैव याच नावानं आज संघ खेळतो ट्रॉम्बे कोळीवाडा, तर एका बाजूला मात्र कोट नका उरण श्री राघोबादेव प्रसन्न। रिव्ह्यू फक्त अंपायर्स कॉल। हेड, इट्स अ हेड। नाणेफेकीचा कौल लागला तो पण उरण कोटनाका संघाच्या बाजूने फक्त निर्णय कळवायचा आहे। टीम सोबत डिस्कस करून सांगतो। धन्यवाद। तर टीम सोबत डिस्कस करून सांगा, यानंतर जेव्हा जेव्हा टॉस होईल तेव्हा निर्णय इथेच सांगायचा, कोणताही संघ असू द्या। थैंक यू सो मच। अगला मुकाबला बेहतरीन होगा, कोटनाका बनाम ट्रॉम्बे, शरद स्मृति ट्रॉम्बे के बीच बिग फाइट लड़त होगी। एक है मुंबई विभाग की सबसे खतरनाक टीम शरद स्मृति ट्रॉम्बे, जिनके सामने होगा कोटनाका। मुकाबला बेहतरीन होगा आज इस प्रतियोगिता की अंतिम दिन, और अंतिम दिन में ये शानदार क्रिकेट आते ही बड़े हिट की कोशिश में है, क्योंकि जानते हैं सिंगल डब्बे से मुकाबला हम नहीं जीतेंगे, और जब टारगेट बड़ी होती तो गेंदबाज को टारगेट करना होता है। टारगेट तो किया गेंदबाज ने बल्लेबाजों को, 2 बड़ी विकेटें इस मुकाबले की। तर चेतनजी म्हात्रे यांना विनंती करेन, आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे। चेतनजी म्हात्रे आणि त्याचबरोबर आपण बाजूला शर्माची गाडी रेडी आहे, तर जे कोणी शर्मा शौकीन असतील ना, तर आमचे साहिलजी भुईर यांच्याकडून मात्र ओम साई शर्माची गाडी तिथे उभी आहे, तर आपण पैसे देऊन तिथे आपण खाऊ शकता, याची नोंद घ्या। विकेट पहले ओवर में शानदार गेंदबाजी संकेत पाटिल की रही, जिन्होंने केवल 6 रन दिए। पहले गेंद पर ऊपर जंग छेड़ी थी शाद परेश खड़गे ने, वो आउट हुए। उसके बाद लगातार शशि जादव इस मुकाबले के 2 गोल्डन विकेट मैदान के बाहर। आप जिम्मेदारी चौथे नंबर के खिलाड़ी बबुल भगत नॉन स्ट्राइक इन के ऊपर है। स्ट्राइक इन पर बल्लेबाज सूरज है, सुलभ गेंदबाजी करेंगे। सूरज देसाई गेंद के ऊपर बल्लेबाज सिंगल डब्बा से मुकाबला नहीं जीत सकते, यही करना होगा आपको, चौके छक्के दागने होंगे। सुनील चिंचपड़ा टीम की बात करेंगे, शानदार पारी खेली। पहले इनिंग की बात करेंगे तो यहां पर जिन्होंने 75 रन की पारी खेली, बाला रोशन पाटिल उर्फ बाला, जिन्हें कहा जाता है उल्टी टोपी वाला आला, हमारा बाला, और क्या कमाल की पारी खेली। आज दर्शकों का दिल जीत लिया, 75 रनों की शानदार पारी। मगर सिद्दीक करवले नाइट टूर्नामेंट में दोस्तों रिकॉर्ड बन चुका है। हैट्रिक छक्कों के लिए कितनी प्राइज होगी, किसी ने सोचा भी नहीं होगा। 71,000 रुपए की प्राइज वाकलिन टीम के प्रदीप पाटिल को मिली थी। शानदार छक्का और छक्के के साथ रन संख्या 12, 71,000 रुपीज, एक 6 हैट्रिक के लिए। और आईवा जेल के लिए दर्शकों को भी 11,000 की इनाम थी, एक दर्शक को मिली 3,000। और एक विकेट सूरज के पारी का अंत हुआ, और यहां पर रुड़पाली टीम का सूरज डूब चुका है। जीतने के लिए बहुत बड़ा टारगेट है, और जानते भी है सिंगल डबल से मुकाबला तो नहीं जीतेंगे, हर गेंद के ऊपर प्रहार करना चाहिए। ये क्रिकेट का खेल है दोस्तों, कभी भी कुछ भी हो सकता है क्रिकेट में, बस कॉन्फिडेंस होना चाहिए।
कि मैं कर सकता हूं। और परेश करके की बात करेंगे जिन्होंने पहले गेंद में चक्का लगा था, मगर परेश करके यदि लास्ट तक टिकते तो शायद मुकाबले में मजा आती। रोशन पाटिल उर्फ बाला जिन्होंने शानदार बल्लेबाजी की, तोड़फोड बल्लेबाजी। योगेश सर खेळताना विचार केला तर रेकॉर्ड्स मात्र लगेच जिथे येतो आपल्याला रोशन पाटीलचा 33 मॅच यंदाच्या सीझन मध्ये खेळलाय, 198 बॉल तो खेळला आणि 490 रन्स त्यांनी केलेत, 36 चौकार आणि 46 षटकार हा त्याचा रेकॉर्ड राहिलाय आणि 2 वेळा त्याने मात्र अर्धशतक झळकावलेत आणि 8 वेळा तो शून्यावर बाद झालाय। त्याला शून्यावरच बाद करायचं असतं आणि जर का तो शून्यावर बाद झाला नाही तर मात्र तो मोठी इनिंग खेळतोय, ती मात्र शंका नाहीये। आणि आजचा तो हायेस्ट रेकॉर्ड 20 चेंडू 75 धावा। क्या बात है, पूरा लेखा जोखा दिनेश सर की हाथ में हमेशा रहता है। और बिल्कुल बाला के बारे में कहेंगे तो सही कहा आपने, ये बड़े खिलाड़ी जब होते जो पहले गेम के ऊपर आउट हुए तो ठीक, वरना तहलका मचाते, तोड़फोड़ करते पूरी तरह से, और उन्हें जीवनदान दिया तो अलग बात होती है। अनिकेत पाटिल ये देखिए शानदार हिट, गेंद को फेंक दिया सीमा रेखा के बाहर, अंपायर का सिग्नल 4 रन। अब हर गेंद के ऊपर यही करना होगा, हर गेंद के ऊपर चौके छक्के। जिस तरह से बाला ने बल्लेबाजी की थी वो बल्लेबाजी को दोहरानी पड़ेगी। 86 रनों का बड़ा टारगेट रुड़पाली टीम के सामने। कई सारी प्रतियोगिता आप देख रहे हैं, बिल्कुल नाइट प्रतियोगिता बहुत संख्या में चल रही है और आने वाली 14 तारीख से लेकर 18 तारीख का तलोजित मजकूर के ऊपर छत्रपति ट्रॉफी होगी। 13,000 एंट्री भी है, 1 लाख पहली प्राइज है और सी ग्रुप में 3 टीमें कम है, हर दिन 8 टीमें खेलेगी और मैन ऑफ द सीरीज के लिए बाइक है। सी गट यानी कि आज की टीमों में से भी चल सकती है उस ग्रुप में टीमें, बिल्कुल 3 टीम कम है वहां पर। तो यहां पर और एक विकेट का बबुल भगत, जो आशा की किरण थी शायद वो भी बुझ चुकी है, क्योंकि बबुल भगत में भी ताकत थी बड़े इनिंग खेलने की। आज एक भी बल्लेबाज बड़ी पारी नहीं खेल रहा है, प्रेशर है, दबाव है और दबाव में जब भी खिलाड़ी उतरते तो अच्छा बल्लेबाजी नहीं कर पाते। और एक विकेट का बदंग इस ओवर की बात करेंगे तो इस ओवर में भी पहली गेंद में विकेट, पहले ओवर में संकेत ने 2 विकेट ली, उसके बाद दूसरा ओवर सुलभ ने किया, 1 विकेट उन्होंने ली और इस बार सतीश आए, उन्हें विकेट मिली। 4 विकेटों के नुकसान पर रन संख्या केवल 16 रन। 70 की अभी भी आवश्यकता है, हर गेंद में भी प्रहार करें। आप गेंदें बची 10 गेंद में 10 छक्के लगे तो भी मुकाबला शायद संदेश नहीं जीत सकते, क्योंकि टोटल इतनी बड़ी बनी कि टारगेट का पीछा करने उतरी टीम पहले गेंद में तो जंग की ऐलान की थी, लगा था कि आज मुकाबला बड़ा देखने मिलेगा। उसके बाद विकेट के ऊपर विकेटें गिरी, मेन विकेटें गिरी उनकी, 3 मेन विकेटें थी, एक बबुल और अभी आउट हुए, उसके पहले शशि यादव और पहला विकेट वहां पर खिलाड़ी आउट हुए थे परेश करके और एक सूरज। 4 विकेटें कुल मिला के गई है। आप चौके छक्के मायने नहीं रखेंगे क्योंकि मुकाबला एक तरफा है, जीतने के लिए टारगेट 86 रनों का है। कहीं मत जाना दोस्तों, क्योंकि अगला मुकाबला बिग फाइट होगा। 2 बड़ी टीमें शरद स्मृति ट्रॉम्बे बनाम कोटनाका के बीच होगा मुकाबला। अच्छी डिलीवरी देखिए कितनी ताकत आ चुकी है गेंदबाजों में भी। जब आपके बल्लेबाज शुरुआत में अच्छा क्रिकेट खेलते हैं, अच्छी टोटल बनाते हैं तो गेंदबाजों में भी ताकत बन जाती है और शायद वही ताकत सिद्ध की संकेत ने पहले ओवर में 2 विकेट ली, उसके बाद सुलभ ने 1 विकेट और इस ओवर में पहली गेंद के ऊपर विकेट प्राप्त की। ब्लॉक हॉल में क्रिकेट का ब्रह्मास्त्र डॉट की समाप्ति। मुकाबला पूरी तरह से एक तरफा है और एक तरफा मुकाबला दर्शक देखना पसंद नहीं करते, पर इसके बाद जो मुकाबला होगा दिल थाम कर बैठना होगा दर्शकों को, क्योंकि 2 बड़ी टीमें एक दूसरे के सामने होंगे। ट्रॉम्बे बनाम कोटनाका के बीच बिग फाइट लड़त होगी। और एक अच्छी डिलीवरी ओवर की समाप्ति। 3 ओवर का खेल शायद समाप्त हो चुका है, केवल 20 रन बने। आखिरी ओवर औपचारिकता आणि टार्गेट बहुत बड़ा। रणनीती सुरू झाली, डाव सुरू झाला, बाला तूच टाक, याचा अर्थ क्लिअर आहे की पुढचा डाव आपण तयार राहायचा आहे।
बिल्कुल रणनीति दिनेश सर बहुत जगह पे बनती रहती है। बड़ी टीमें जब होती है ना तो इसी तरह से खेल रहता है। देखिए पहली गेंद के ऊपर बाला का स्वागत किया, बाला ने जिससे से तोड़फोड़ बल्लेबाजी की थी और अनिकेत के खिलाफ भी उन्होंने छक्के दागे थे और वही खेल अब अनिकेत करेंगे। बारी बारी सबकी बारी। अनिकेत बताते हैं कि उनके ओवर में भी फिर एक बार हवा में खेली, फील्डर है 3-3 तीनों के बीच में, दूसरे के लिए पलटे, यहां पर दूसरा रन भी पूरा किया। अब हर गेंद के ऊपर छक्का भी आए तो मुकाबला नहीं जीत सकते। रन संख्या की बात करेंगे 28। बिल्कुल आप देख सकते हैं मैन ऑफ द सीरीज स्पोर्ट्स साइकिल। तो बिल्कुल यहां पर सिंगल डबल के साथ मुकाबला आगे बढ़ रहा है। टीम की टोटल 29 रन के ऊपर केवल 3 गेंदें औपचारिकता है। फिर हवा में गेंद को खेला, फील्डर है, नहीं पहुंच पाए। रणनीति थी मगर विकेट नहीं मिल पा रहे। 4 गेंदें तो ऑलरेडी हो चुकी है। ये शॉर्ट पिच वाली गेंद प्रहार किया अनिकेत ने बाउंड्री लाइन के बाद 6 रन। रन संख्या 36। जीतने के लिए बहुत बड़ा टारगेट, 50 रन की अभी भी जरूरत है। आखिरी गेंद, मुकाबला पूरी तरह से एक तरफा औपचारिकता और आखिरी गेंद बाकी है। क्लीन बोल्ड और आखिरी गेंद में विकेट प्राप्त की। 1 विकेट, 75 रन की शानदार पारी और बाला बने मैन ऑफ द मैच। आइए बाला। फायनलला 2-4 हजार पेनल्टी येईल बाला असं म्हणतायत कळलं. त्याच्यामुळे चला लगेचच कोट नाका संघनायकांना आपला निर्णय कळवायचा आहे. अर्जंट आहे कारण सामना थांबता कामा नये. फिल्डिंग घेतली जाते, लाईनअप करून मैदानाकडे रवाना व्हा लगेच, कारण आज फायनल डे आहे मित्रांनो आणि आजच फायनल खेळवायचे आहे.